हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इझी इंग्लिश बडी. बघा, आज आपण विल बीचा वापर कधी करणार आहोत हे बघणार आहोत. बघा, याआधी मी 2 व्हिडिओ पोस्ट केलेले आहे. पहिला पार्ट आहे इज, एम, आर आणि सेकंड पार्ट आहे वॉज आणि वर. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण हा पार्ट त्या समोरचाच आहे. बघा, विल बीचा वापर आपण कधी करतो. बघा, भविष्यामध्ये एखादी अवस्था सांगण्यासाठी किंवा एखादी ठराविक परिस्थिती दाखवण्यासाठी किंवा एखादा अंदाज लावण्यासाठी आपण विल बीचा वापर करतो. आपण खूप सारे सेंटेन्स समोर बघणार आहोत. आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत, आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत आणि क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत. बट बघा, इथे विल बी किंवा फ्युचरमध्ये आपल्याला ऑल सब्जेक्ट सोबत आपल्याला हेल्पिंग व्हर्ब हे विल बीच वापरावं लागतं. यस, बघा, म्हणजे आय विल बी, ही विल बी, सी विल बी, यू विल बी, दे विल बी. ऑल सब्जेक्ट किंवा एखाद्या नाउन सोबत किंवा एखाद्या गोष्टीसोबत सुद्धा आपल्याला विल बीच वापरावं लागतं. यस, इथे असं लक्षात ठेवण्यासाठी काही नाही आहे किंवा आय सोबत ऍम येतो किंवा ही सोबत इज येतो. ऑल सब्जेक्ट कुठल्याही नाउन सोबत आपण विल बीच वापरतो. चला तर आपण सेंटेन्स बघूया. सेंटेन्स बघितल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल. सर्वप्रथम आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूया. बघा, मी उद्या व्यस्त असेन. आय विल बी बिझी टुमारो. आय विल बी बिझी टुमारो. तू माझा सर्वात चांगला मित्र असशील. यू विल बी माय बेस्ट फ्रेंड. यू विल बी माय बेस्ट फ्रेंड. तो एक दिवस डॉक्टर असेल. ही विल बी अ डॉक्टर वन डे. ही विल बी अ डॉक्टर वन डे. ती माझ्या पप्पाची सून असेल. सी विल बी माय फादर्स डॉटर इन लॉ. सी विल बी माय फादर्स डॉटर इन लॉ. तो हॉटेलचा मालक असेल. ही विल बी ओनर ऑफ हॉटेल. ही विल बी ओनर ऑफ हॉटेल. बघा, आता आपण काही निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये फक्त विल आणि बीच्या मध्ये आपल्याला नॉट ठेवायचं आहे. ऍज इट इज सेंटेन्स तसंच आहे. बघा, मी उद्या फ्री नसेल. आय विल नॉट बी फ्री टुमारो. आय विल नॉट बी फ्री टुमारो. तो रागावलेला नसेल. ही विल नॉट बी अँग्री. ही विल नॉट बी अँग्री. ती घरी नसेल. सी विल नॉट बी ऍट होम. सी विल नॉट बी ऍट होम. आम्ही व्यस्त नसू. वी विल नॉट बी बिझी. वी विल नॉट बी बिझी. व्यस्त नसू किंवा नसेल सेमच आहे. ते शाळेचे प्रोफेसर नसतील. दे विल नॉट बी प्रोफेसर ऑफ स्कूल. दे विल नॉट बी प्रोफेसर ऑफ स्कूल. बघा, इथे आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन्स तयार करताना फक्त आपल्याला सेंटेन्सच्या आधी विल यूज करायचा आहे. बघा, ते संगीतकार असतील का? विल दे बी म्युझिशियन. विल दे बी म्युझिशियन. ते संगीतकार असतील का? क्वेश्चन्स आहे. तो चांगला शिक्षक असेल का? विल ही बी अ गुड टीचर. विल ही बी अ गुड टीचर. ती ऑफिस मध्ये असेल का? विल सी बी ऍट ऑफिस. विल सी बी ऍट ऑफिस. ती ऑफिस मध्ये असेल का? ते आनंदी असतील का? विल दे बी हॅपी. विल दे बी हॅपी. आपण यशस्वी होऊ का किंवा असू का? विल वी बी सक्सेसफुल. विल वी बी सक्सेसफुल. बघा, मी तुम्हाला इथं काही सेंटेन्स दिलेले आहेत. तुम्ही पण असेच सेंटेन्स स्वतःहून बनवा. त्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करा. छोटे छोटे बनवा आणि ते सेंटेन्स मोठ्याने बोला. तुमची प्रॅक्टिस होईल. चला तर मग आपण इथेच थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. थँक्यू.